नाशिकमध्ये 4 महिन्यांपूर्वी तयार केलेला काँक्रीटचा रस्ता पुन्हा खोदल्यानं नगरसेविका हेमलता पाटील आक्रमक। पालिकेने काँक्रीटीकरण केलेला रस्ता 4 महिन्यातच पुन्हा खोदला। वर्षभर बंद असलेला रस्ता नुकताच सुरू झाला होता। स्मार्ट मीटरच्या सीसीटीव्ही चेंबरचं काम सुरू असल्याचंही समोर। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पालिका आयुक्त आक्रमक। पालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। 5 कार्यकारीसह 8 उप अभियंत्यांनाही आयुक्तांची नोटीस आहे। 7 दिवसात नोटीसला उत्तर देण्याचे आदेश आहेत। नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांकडून कामाला वेग। मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या कामाबाबत आणि खड्ड्यांबाबत कान उघडणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना अखेर जाग। रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 3 फुटांचे खड्डे पडलेत। दररोज याच खड्ड्यांमधून रत्नागिरीकरांना वाट काढत प्रवास करावा लागतोय। नंदुरबारमधील सातपुड्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। मोलगी ते मनिबेली प्रवास जीवघेणा ठरतोय। 10 गावांचा दळणवळणाचा मार्ग धोकादायक झालेला आहे। जिल्ह्याच्या ठिकाणापासून 125 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। धुळे शहरामध्ये भूमिगत गटारच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। नागरिक, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना मोठा त्रास होतोय। खड्डे तात्काळ बुजवावेत, धुळ्यातील नागरिकांची मागणी आहे। नंदुरबारच्या दुर्गम भागात रस्त्यांअभावी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास आहे। अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी बांबूच्या धोकादायक पुलावरून प्रवास सुरू आहे। डबा गावातील माळी आंबा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत। पुण्याच्या मांढरदेवी घाटातील 3 किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे। वन विभागाच्या परवानगी अभावी रस्त्याचं काम 3 वर्षांपासून रखडलेलं आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। बीडच्या केजमधील बोबडेवाडीत पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर प्रचंड चिखल साचत असल्यानं विद्यार्थ्यांची मोठी कसरत सुरू आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील सांबरवाडीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी। अतिक्रमण हटवलं नाही तर 15 ऑगस्ट पासून उपोषण करणार आहेत। सांबरवाडीतील ग्रामस्थ अभिजित यादव यांचा थेट इशारा आहे। रायगडच्या नागोठण येथील खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्याचं काम सुरू आहे। मंत्री आदिती तटकरेंनी बैठकीमध्ये खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या, मात्र तरी देखील पेव्हर ब्लॉकनं खड्डे बुजवण्याचं काम सुरूच आहे। पुण्यातील डेक्कन परिसरातील SM जोशी पुलावर रुग्णवाहिका अडकली होती। तिरंगा रॅलीमुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्यानं रुग्णवाहिका कोंडीत अडकली होती। पालघरच्या जवाहर विक्रमगड परिसरामध्ये 2 भूकंपाचे धक्के जाणवले। 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे हे 2 भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। नाशिक आणि पालघरमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांवरती मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। आणखी चांगल्या संस्था आणा आणि सर्वंकष मूल्यमापन करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत। वसई विरार नालासोपारा परिसरात मागील 4 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। वसई विरार संपूर्ण शहर जलमय झालंय। रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक भागामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। रत्नागिरीमध्ये श्रावण सुरू होण्याआधीच ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पावसाच्या टक्केवारीत घट झालेली आहे, तर खेड, गुहागर, चिपळूण या 3 तालुक्यांमध्ये 60% अधिक पाऊस झालेला आहे। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप। गेल्या 10 दिवसांनंतर पावसाचं पुनरागमन। पावसाचा खंड पडल्यानं चिंतेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पुढील 5 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे। गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। पुजारी टोला कालीस्तराळ धरण 75% भरलंय, तर इटियाडोह शिरपूरमध्ये देखील 45% जलसाठा आहे। धरण साठा वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सिंधुदुर्गातील कुंभवडे गावातील बाबा धबधबा स्थानिकांनी पर्यटकांसाठी बंद केलाय। पर्यटकांची दादागिरी, स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, वाहतूक कोंडी यामुळे धबधबा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खामगाव शहरामध्ये नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा होतोय। नागरिकांना जलजन्य आजारांची भीती बळावतीये। पाणी उकळून पिण्याचं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। भात लावणी पूर्ण होताच भंडाऱ्यातील लाखनी येथील महिलांचा शेतामध्येच भन्नाट डान्स बघायला मिळाला। सोशल मीडियावरती भात लावणीच्या आनंदाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय।
अमरावती जिल्ह्यातील 49,000 शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ आहे। पीक विम्याचे निकष बदलताच शेतकरी योजनेतून बाहेर पडल्यात। पीक विम्याचे निकष बदलल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये मोफत धान्य योजनेचा अपात्रांकडून लाभ घेतल्याचं समोर आहे। उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या 5,171 शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे। धाराशिवच्या 8ही तालुका कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनामुळे कृषी विभागाचं कामकाज विस्कळीत झालंय। कृषी अधिकारी नसल्यानं मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या योजनांसह पीक पाहणी पंचनामे अनुदानाच्या कामांवर परिणाम झालेला आहे। पनवेल महापालिकेच्या 4ही प्रभाग समित्यांवरती भाजपचं वर्चस्व आहे। 4ही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड ही नुकतीच पार पडलेली आहे। नागपूर महापालिकेचे झोन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत जोरदार वाद झाला। भाजपचे नगरसेवक बंडू राऊत यांच्याकडून 13 झोन करण्याची मागणी आहे। बंडू राऊतांच्या मागणीला विरोधी पक्षनेत्यांचा विरोध आहे। महापौर नीता ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला रितसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आहेत। नांदेड महापालिकेकडे एवढी माणसं आहेत, त्यांनी काम केलं तर शहरामधील अनेक समस्या सुटतील। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून महापौरांसमोर प्रशासनाला कानपिचक्या। चंद्रपुरात शिंदे सेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडेंसह 25 जणांवर गुन्हा। नंदोरी टोलनाक्यावर राडा करणं, धमकी देणं, कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सांगलीच्या विटामध्ये मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत। मनोज जरांगेंचा डिफेंडर या आलिशान गाडीमध्ये प्रवास। माझ्या लोकांनी गाडी घेतली की मला बसायला सांगतात, डिफेंडरमधून फिरत असल्याच्या आरोपांवरती जरांगेंचं प्रत्युत्तर। गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। येत्या 60 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर न केल्याबाबत कोर्टाकडून नाराजी व्यक्त। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे। 9 सप्टेंबरपर्यंत संस्थांना ठराव दाखल करता येणार आहे। नोव्हेंबरमध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गाईचं दूध 62 तर म्हशीचं दूध 76 रुपये लिटर, तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात देखील 10% वाढ होणार आहे। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये शिवरायांच्या पुतळ्याची महिलेकडून विटंबना। संतप्त जमावानं महिलेच्या तोंडाला काळं फासलं। महिला पोलिसांच्या ताब्यात आहे। ससाणे नगरमध्ये तणावाचं वातावरण आहे। महिनाभरापासून ग्रामसेवक नसल्यानं डोणगावचे नागरिक त्रस्त झालेत। कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याच्या मागणीसाठी सरपंचांसह ग्रामस्थांचा पंचायत समितीमध्ये ठिय्या आहे। आशा सेविका, गटप्रवर्तक आणि अंशकालीन स्त्री परिचारिकांच्या मागण्यांसाठी नंदुरबारमध्ये धरणे आंदोलन। केंद्र सरकारने 2018 पासून आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केली नसल्याचा संघटनांचा आरोप आहे। लातूरच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। डॉक्टर मनोज शिरुरे आणि मोठेगावकर चालवत असलेल्या हॉस्पिटल आणि क्लासेस बंद करण्याची मागणी आहे। अखिल भारतीय किसान सभेतर्फे नाशिकच्या येवल्यामध्ये जेलभरो आंदोलन। किसान सभेने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। वन जमीन आणि गायरान जमीन तथा पडीत जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन। धाराशिवच्या 20 विद्यार्थी नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत जाणार आहेत। मात्र या विद्यार्थी संख्येवरती पालक आणि शिक्षकांचा आक्षेप आहे। दौऱ्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याची पालक आणि शिक्षकांची मागणी आहे। रत्नागिरीच्या दापोलीतील किनारपट्टी कचऱ्याच्या वळख्यात सापडली आहे। दापोलीतील किनारपट्ट्यांवर ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच सापडलाय। मुरुड, कर्दे आणि लाडघर किनाऱ्यावरील वास्तव समोर आलेलं आहे। प्रशासन मात्र झोपेतच आहे। चंद्रपूरच्या गोंडपिपरीत विस्तारित एमआयडीसी अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक आहेत। अधिग्रहण रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हजारो निवेदनं देण्यात आली आहेत। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवल्याची माहिती आहे। अमरावतीच्या चिखलदऱ्यात जत्रेनिमित्त लावलेल्या पाळण्यातून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर खेळांच्या वैधतेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। हिंगोलीमध्ये शाळेतील शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी शिक्षणाधिकाऱ्याला घेराव घातला। वसमतमधील हट्टा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनी आक्रमक झाल्या।